वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान, वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये। प्रभू झाला तरी संसाराचा दास, विहित तयास यांची सेवा। तुका म्हणे ते हे आशीर्वादे बळी, जाईल तो क्षणी नरकायासी। प्रभू झाला तरी संसाराचा दास, विहित तयास यांची सेवा। पांडुरंगा करू प्रथम, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान, वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये। प्रभू झाला तरी संसाराचा दास, विहित तयास यांची सेवा। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत गोड सुंदर 3 चरणाचा हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय या जगात सन्माननीय कोण आहेत आणि त्यांचा सन्मान का केला पाहिजे, त्यांचा जर सन्मान केला नाही तर काय अडचण आहे, या दोन्ही 3 प्रश्नाचं उत्तर देणारा गोडा अभंग आहे। विठ्ठला वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये। प्रभू झाला तरी संसाराचा दास,
विहित तयास यांची सेवा. उपस्थित सर्व भाविक सज्जन, वैष्णव गुणजन, महाराज मंडळी, सर्व गुरुबंधू मंडळी यांच्या अतिपावन आणि भव्य उपस्थितीमध्ये आज या श्री क्षेत्र कुडाळा या गावात एक नयनरम्य, एक अभिनव उपक्रमाचे साक्षीदार होण्याकरता आपण सर्व मंडळी एकत्रित आलेलो आहोत. आणि त्या उत्सवाचं निमित्त म्हणजे वारकरी संप्रदायाला लाभलेलं आराध्य दैवत, सर्व साधकांना आदर्शभूत जीवनाची प्रणाली आपल्या आदर्शातून जगून दाखवणारे, मी ज्या परंपरेचा पाईक आहे, ज्या परंपरेचं पाईक होण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं, त्याच परंपरेतील एक पूर्वसुरी, परमादरणीय, परमश्रद्धेय विष्णुदास पूज्य श्री नामदेवजी बाबा ढवळे, पूज्य बाबाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या क्षेत्रात उपस्थित आहोत. बाबाचं हे 67वे अभिष्ट चिंतन सोहळा करण्याचं सौभाग्य कुडाळा ग्रामस्थांना प्राप्त झालं. आणि सर्व ग्रामस्थ मंडळी, आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण नागनाथ महाराज यांच्या नेतृत्वात तथा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हे संपन्न होत असताना या उत्सवातील कीर्तन करण्याचं सौभाग्य मला आदरणीय नागनाथ महाराज असतील, माझे गुरुबंधू दशरथ महाराज असतील, आदी या गुरुबंधूंच्या आज्ञेतून, आग्रहातून हे सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. आणि खरंच हे सौभाग्य आहे. का सौभाग्य? कीर्तनकार खोटं बोलत नाहीत असं माझं म्हणणं नाही. फक्त त्यातली त्यात आमच्यासारखे विनाकारण आम्ही खोटं बोलत नाही. याचा अर्थ आम्ही खोटं बोलतोच, पण विनाकारण बोलत नाही. आणि जेव्हा कारणानं खोटं बोलणं असतं ना, तेव्हा त्याला खोटं बोलणं म्हणत नाहीत, त्याला वेळ हाणून नेणं म्हणतात. उदाहरण देतो एक. जेवण झालेलं आहे, पोट बिघडलेलं आहे. एका गावात आपण जातो, नाही नाही मला 2 घास खाच खाच, हे तुम्ही 2 घास खाच खाच म्हणून एवढं झाले. आणि मग कधी कधी ते उशिरा जेवलं, काय झालं तर त्रास होतो. मग अशा वेळेला नाही नाही माझी तब्येत बरी नाही, माझा उपवास असतो, मी रात्रीचं जेवतच नाही, हे खोटं बोलणं आहे. पण ह्याला खोटं बोलण्याच्या सदरात ठेवलं जात नाही, ह्याला वेळ हाणून नेणं म्हणतात. असे 2 प्रकार असतात. आम्ही खोटं बोलत नाही असं नाही, कधी कधी वेळ हाणून नेण्याकरता आम्हाला ते पाप करावं लागतं. पण आम्हाला खोटं बोलण्याचं सगळ्यात जास्त वेळ कोण्या वेळेला येते? कीर्तनकाराला सगळ्यात जास्त खोटं कधी बोलावं लागतं? कोणाच्या तरी अभिष्ट चिंतन सोहळ्याला, कोणाच्या तरी 10व्याला 13व्याला गोड जेवणाला अति खोटं बोलावं लागतं आम्हाला. हो, मेलेला असतं गाढव, पण आम्हाला घोडा म्हणावं लागतं. जे मेलेला असतं ते काय असतं? गाढव. ज्याचा वाढदिवस असतो ना, तो कोण असतो? प्युअर गाढव असतो. पोस नाही पायचारी, नर नाही विचार नाही नर, खरं तो तैसा, असा असतो. पण त्या खराला सुद्धा नर म्हणावं लागतं, गाढवाला सुद्धा आम्हाला उमदा घोडा म्हणावं लागतं. फार पाप करावं लागतं कधी कधी आम्हाला. ते का करावं लागतं ते कीर्तन सुटल्यावर सांगत. कारण तो विशेष कीर्तन सुटल्यानंतरच आहे. इकडे हाराचं भार कमी करतो. ज्यांनी उपरनं दिलं त्यांचे आभार मानतो. एवढी काळजी घ्यावीच लागते, कारण धुणारं कोणी नाही. असं बोलावं लागतं आम्हाला. अभिष्ट चिंतन सोहळ्याला, गोड जेवणाला, वर्ष श्राद्धाला फार खोटं बोलावं लागतं. गाढवाला सुद्धा घोडा म्हणावं लागतं. पण कधीतरी आमच्या वाणीचं भाग्य उदयाला येतं की असतोय घोडा, आणि आम्हाला वर्णने घोडा म्हणून करण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. कधीतरी वाणीला ते सौभाग्य प्राप्त होतं, जे मला आज झालेलं आहे.
कारण ज्या निमित्ताने ज्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा आपण करतो आहोत ते जीवन तेवढंच उत्तुंग, अपार आणि अपूर्व आहे. आणि अशांचं वर्णन करत असताना वाणीला उलट काय, ऐक जेथे वाचा विसवे ते साधू कथा आहे, जिथे वाणीला पावित्र्य प्राप्त होतं. हो, पुण्य थपक पुण्यवंत सत्पुरुषांचं वर्णन केलं असता वाणीला विसावा मिळतो. ज्या सत्पुरुषांचं नाव घेतलं असता जीवनातलं पाप निर्गत होतं आणि ज्यांचं नाव घेतलं असता वाणी पुनीत होते. असं सौभाग्य वारंवार प्राप्त होत नाही की जे मला आज प्राप्त झालेलं आहे. पूज्य बाबांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. पूज्य बाबांचं जीवन सूर्या एवढंच सर्वांसमोर स्पष्ट आहे. आज मी बाबाबद्दल जे बोलणार आहे ते तुम्हाला बाबा समजावून सांगायचे म्हणून बोलणार नाहीये. पण तुम्हाला काय समजावून सांगायचे, सूर्याचा काय परिचय करून द्यायचा, तुम्हाला बाबा समजावे म्हणून बोलायचे नाहीये. मग आज माझ्या वाणीला पावित्र्य प्राप्त करून घ्यायचे म्हणून बाबाबद्दल बोलायचे. बाबाचं जीवन सूर्यासारखं कसं, ज्ञानोबाच्या ओवीनं बोलतो आधी. आत बाहेर चोखाळू सूर्य जैसा निर्मळू. काय म्हणले ज्ञानोबा? आत बाहेर चोखाळू आणि सूर्य जैसा निर्मळू. ज्ञानोबाची ओवी तिथं जवळच आहे. आता मला पाठ आहे ती ओवी, पण बघू तुमच्या आशीर्वादानं आठवते का नाही काय सांगता यायचं नाही. आतून ज्ञानाने शुद्ध झाला अशी ओवी बघा अविनाश महाराज. आतून तो ज्ञानाने शुद्ध झाला आणि बाहेर तो कर्माने शुद्ध झाला. हो, बाह्य कर्मे बाह्य मळ क्षाळू. बाह्य हा हा आता ती ओवी असो लक्षात आली असे की तो बाहेर कर्माने शुद्ध झाला आणि आतून हा बाह्य कर्मे क्षाळला भितरी ज्ञाने उजळला. आत बाहेर चोखाळू ना, बाहेर कर्मानं शुद्ध झाला, आतून विचाराने शुद्ध झाला. अजून ज्ञानोबारायांनी अंतर्बाह्य शुचिता सांगत असताना लय गोड विचार मांडला. ज्ञानोबाराय मत अंगी निष्काम आचारू आणि जीवी विवेक साचारू. ज्ञानोबाराची भाषा जीवी विवेक साचारू. आतून विचारानं शुद्धी आणि बाहेरून कर्माने शुद्धी. आत बाहेर चोखाळू सूर्य जैसा निर्मळू. पूज्य बाबाकडे पाहिलं की बाबाचं कर्म तेवढंच स्वच्छ आहे आणि बाबाचे विचार सुद्धा तेवढे स्वच्छ आहेत. ना आत बाहेर चोखाळू सूर्य जैसा निर्मळ, सूर्यासारखे स्वच्छ. आणि दृष्टिक्षेपानं जर पाहायचं ठरलं, धन्य त्यासी माय प्रसवली. आमच्या घरात सगळे गोरेत, मी जरा काळा सावळा. मी एवढा काळा नाही म्हणा, तुम्ही जेवढे बघायला लागले तेवढा बी नाही म्हण सावळा. मी आईला म्हणलं का गाय घरात तिघ गोरे, मी थोडा काळा आहे, कसं काय म्हणजे काय नाही रे म्हणजे तुझ्या वेळेस मला डोहाळे लागले होते. म्हणजे काय डोहाळे लागले होते, तव्यावरचं करपलेलं खायचे. काय डोहाळे लागले होते माझ्या वेळेला, तव्यावरचं करपलेलं जे चिटकलेलं असतं ते खरडण खायचे डोहाळे लागले होते. म्हणून आम्ही असे झालो. बाबाच्या वेळेला आईला काय डोहाळे लागले असतील काय माहित, असं सोज्वळ रूपही बाबाला प्राप्त. काय काय माणसाचा आवाज असा असतो महाराज, कुठं फाटत नाही फुटत नाही, किती उंच जाऊ द्या. मला असं वाटतं कधी कधी त्यांच्या आईला काय हे गर्भात असताना तानपुरा खायचे डोहाळे लागले होते का काय, अशी स्थिती असते कधीतरी. हो, कुठंच आवाज फाटत नाही, काहीच नाही, असा निर्मळ आवाज असतो.
आता आमच्या आवाजाबद्दल न बोललेलं बरं. आता आमच्या अविनाश महाराज सुद्धा महाराजाचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तिला किती खाचा किती खळगा याला गणित नाही. बाबाला दैववशात प्राकृतिक प्रकृतीनं दिलेलं सौंदर्य अत्यंत चोखाळ आहे, सुंदर आहे, रंग गोरा गोमटा आहे. ज्ञानोबाराची अजून एक ओवी आठवायला लागली मला. ज्ञानोबारा त्या सत्पुरुषाबद्दल बोलताना म्हटले, सद्भाव जीवगत हृदय सहजच असत. ओविले गोड्या, लक्ष द्या. सद्भाव जीवगत म्हणजे सद्भावना सद्विचार त्यांच्या जीवगत म्हणजे अनुभवभूत आहेत, अंगभूत आहेत, हृदय सहजच असत. आम्हाला सद्भाव सहज नाही, आमचा सद्भाव सायासाचा आहे. हो, एखाद्याबद्दल दया आम्हाला आणावी लागते, एखाद्याबद्दल प्रेम आम्हाला निर्माण करावं लागतं, वृत्तीला जागं करावं लागतं. अरे नाही 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 नाही, इथं या व्यक्तीबद्दल आपण जिव्हाळा दाखवला पाहिजे, आम्हाला निर्माण करावं लागतं. पण ज्ञानोबा म्हणतात त्या महात्म्याकडे नाही, हृदय सहजच असत. तो सद्भाव त्यांच्याकडे काय आहे? सहज आहे, स्वाभाविक आहे. पहा तुम्ही, एखादी चाल म्हणण्याकरता असणारी सहजता नाटापिटा फरक आहे. एखादा मुखडा असतो, त्याची एवढी सेवा झालेली असते, झोपेत जरी वाजवला, झोपेत म्हणजे पकवाची झोपेत वाजवतात का नाही? वाजवतात. संडासात बसल्या टमरेळावर वाजवतात, मग ते झोपेत काम नाही वाजवायचे. आमचे वैकुंठवासी वैद्य बाबा लय गोड म्हणायचे. वैद्य बाबा म्हणायचे ते तिकीट तक्ता प्रत्येक पकवाजावरच नाही, ह्या पकवाजावर बी हे पकवाज लय भारी, उतरत नाही, चढत नाही, गठ्ठा लागत नाही, ह्याला वादी नाही, याचं धूम पडत नाही, ह्याची शाई उडत नाही, ह्याची पुढी सरकत नाही, बरं हा लावावं लागत नाही, कोण्याही स्वरात लागलेलाच आहे ते बाबा म्हणायचे. आणि मग झोपेत काय नाही वाजवणार? मग काही काही इतकी सहजता येते की जी स्वाभाविक असते. म्हणून सद्भाव जीवगत याचा अर्थ की त्यांना सद्गुण सद्भाव हे निर्माण करावे लागत नाहीत किंवा सद्भाव निर्माण होण्याकरता प्रसंग उभा राहावा लागत नाही, हृदय सहजच असत. दृष्टांत काय गोड दिला बरं काका, ऐका म्हणे, अंधार पडलेला आहे. ऐकताय ना? काय पडलेला आहे? अंधार पडलेला आहे. आणि एक सुंदर मंदिर आहे. ज्ञानोबाराची कल्पना मला नाही वाटत त्याच्या आधी कोण्या कवीला स्फुरली असेल, पुढे भविष्यात कोणाला स्फूर्तीला अशा कल्पना. कल्पनेचा विस्तार असू द्या, पण काय गोड आहे ऐका. सगळा अंधार पडलेला आहे. काय पडलेला आहे? अंधार. अंधारात एखादा दिवा नयन रम्य असतो, वादच नाही. ज्ञानोबा म्हणतात अंधार पडलेला आहे आणि मंदिर आहे सुंदर एक, पण मंदिर दगडाचं नाही, मंदिर विटाचं नाही, मग मंदिर स्फटिकाचं आहे म्हणे. एक तर अंधार पडला, मंदिर कशाचं? स्फटिकाचं. आणि त्या स्फटिकाच्या मंदिरात लावलेला दिवा आहे. आणि अजून ऐकलं का, ज्ञानोबा किती बारकावा शोधतात. एक तर मंदिर कशाचं आहे? स्फटिकाचं. स्फटिक कळतो ना तुम्हाला, एकदम ट्रान्सफर काचासारखं. एक तर मंदिर स्फटिकाचं, त्याच्यामध्ये दिवा लावलेला आहे. आणि तो ज्ञानोबा म्हणतो तो दिवा स्थिर नाही, तो आंदोलित होतोय, म्हणजे डोलणारा दिवा आहे. म्हणजे सद्भाव जीवगत हृदय सहजची असत, स्फटिक ग्रहीचे डोलत दीप जैसे. आता लक्ष द्या, ज्या करता मी ओवी वापरतोय ते लक्षात द्या. आता डोलणारा दीप जर सद्भाव असेल तर या साधूचं शरीर हे स्फटिक आहे आणि याचं प्रत्यंतर बाबाकडे पाहिल्यावर माझं पण लक्षात आलं. दृष्टांत अजून एकदा मी आवृत्ती करतो, जाऊ द्या माझा वेळ. कारण मला आल्याबरोबर नवनाथ महाराज दशरथ महाराज म्हणले, महाराज काळजीच करू नका, 4 वाजेपर्यंत चालू द्या. काय झालं? घाबरू नका. घर स्फटिकाचं आणि त्यात डोलणारा दिवा, याचा 2 अर्थ आहेत की स्फटिकाचं ग्रह आहे आणि दिवा डोलणारा आहे. तसं दिव्याच्या ठिकाणी सद्भाव आहे आणि डोलणारा याचा अर्थ सद्भाव, सक्रिय सद्भाव आहे, म्हणजे डोलणारा दिवा आहे. आणि ते स्फटिक ग्रह आहेत म्हणजे स्फटिकासारखे तेजस्वी आहेत, असं बाबाला जीवन लाभलं. स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे, हो असं जीवन आहे. म्हणून सद्भाव आणि सत्क्रिया याने ज्यांनी आपलं जीवन अत्यंत पुनीत आणि सुचिरभूत केलं असं जीवन आहे. पहा पुन्हा बाबाची कलर चॉईस आणि कपड्याची चॉईस सुद्धा. मी बाबाला पाहतो 99 सालापासून.
कधी? बाबाचं दर्शन मला झाले 99 साली. आता हे कोणतं चालू आहे? आजच चालू झालंय 25. म्हणजे 25 वर्ष झाले मी बाबांना पाहतो. कुठं पाहतो बाबांना? मी बाबांना सगळ्यात पहिल्यांदा आळंदीमध्ये जोग महाराजाच्या उत्सवात पाहिलं. जोग महाराजाच्या उत्सवात पाहिलं. हो, जोग महाराजाच्या उत्सवात टाळ घेऊन उभे राहिलेले बाबा मी पाहिले, भजनामध्ये, परत कीर्तनामध्ये. आणि जेव्हा बाबाकडे पाहिलं की तेव्हापासून मला हेवा वाटायचा, हे कोणती पावडर वापरत असतील, कपडे एवढे स्वच्छ आहेत यायचे. कधीच धोत्राला त्या उपरण्याला मला एवढाही डाग दिसला नाही. मी ज्या व्यासपीठावर आहे, मी ज्या वाङ्मयाचा उत्तराधिकारी आहे, मी ज्या परंपरेचा अनुयायी आहे, त्या परंपरेचं तत्वज्ञान मात्र त्यांच्या उंचीचं माप घेऊ शकतं, हा माझा विश्वास आहे. म्हणून त्यांच्या उंचीचं माप घेण्याकरता मी स्वतःची मीटर न लावता उमेद दशरथीची बुद्धी बाजूला ठेवून तुकोबाराच्या विचाराची उंची लावून त्यांचं माप घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी तो प्रयत्न टिटुबू चाचूवरी आणि माप सोये सागरी हा जरी असलं तरी सुद्धा ते घेणारे. आणि ते माप घेण्याकरता मी अभंग निवडलेला आहे. वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान, वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान, वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान, वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान. मंडळी, या जगात काही माणसं निंदनीय आहेत, त्यांची निंदा केली पाहिजे. जगात अशी काही माणसं आहेत ते तेजनीय आहेत. खूप मोठी यादी, पण मला जास्त विस्तार वेळ मर्यादित करता येणार नाही. जगात काही माणसं निंदनीय आहेत, काही माणसं तेजनीय आहेत आणि काही माणसं पूजनीय अर्थात सन्माननीय आहेत. या जगात निंदनीय कोण आहेत? निंदा कोणाची केली पाहिजे, कोणाचा तिरस्कार केला पाहिजे, आहे का? लय गोड शब्द आहे. हो, निंदनीय माणसं कोण आहेत? तुकोबाराचं प्रमाण आहे. ते संभाजीनगर जवळ पाटोदा नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील, त्यांचे खूप भाषणं युट्यूबला काय आहेत, प्रचलित आहेत, प्रसिद्ध आहेत. त्यांचं एक युट्यूबला मी भाषण ऐकलं. त्या भाषणामध्ये त्याने एक वाक्य वापरलं, मला लय भावलं ते वाक्य, फार वाक्य भावलं. की ते म्हटले की ग्रामपंचायत, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका काही असो, ते गल्लीत बोळात अनेक ठिकाणी एक नोंद देतात, इथे थुंकू नये, इथे थुंकू नये. अरे पण थुंकणे नैसर्गिक क्रिया आहे. ते म्हटले मग अशाही पाट्या पाहिजे 2-4, इथे थुंका. बरं, ती नैसर्गिक क्रिया की नाही, थुंकलं पाहिजे ना. समजा गाय छाप खाल्ली, मग कुठं थुंक, असं बरं नाही ना ते. जागा पाहिजे ना थुंकायला. थुंकायचं कुठं? ऐका बरं मंडळी, योगायोगानं जगन्नाथ अण्णाची पुण्यतिथी यावर्षी तिथं आहे. पाटोद्याला सप्ताह येतो यावर्षी जगन्नाथ अण्णांचा. माझं कीर्तन आहे. पण मी त्यांना सांगणार आहे, म्हणलं सरपंच पाट्या लावल्या पाहिजे असं तुम्ही म्हणता, गरज नाही. तुकाराम महाराजांनी लिहून ठेवल्यात कुठं कुठं थुंकायचं. खूप प्रमाणात, पण सगळे आता वेळेच्या मर्यादेत सांगणार नाही. फक्त 1-2 पाट्या वाचू का राहू देऊ. पण स्वस्त्यांना स्वसल्या पाहिजे तुम्हाला पाट्या. कुठं कुठं थुंकलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, थाप टाका थाप, थुंका
थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर थुंका रे त्याच्या तोंडावर बाईलेचा दास पितरासी उदास बाईलेचा दास पितरासी आजूबाजूला नाही त्याच्या तोंडावर थुंका म्हणले कोणा कोणाच्या भिकारी असं नाही दारात कोणी भिकारी आला तर उष्ट्या हाती नुटवी काग कधी कोणाला अन्नदान करत नाही कधी कोणाला रुपया देत नाही कधी दान धर्म करत नाही त्याच्या बाजूला नाही त्याच्या तोंडावर थुंका म्हटलं ते काय थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर अजून एक पाठी झाली अजून एक पाठी पितराशी उदास जो माय बापाची सेवा करत नाही त्याच्या तोंडावर थुंका म्हणले ज्ञानोबारायण तर काय म्हटलंय तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा विश्वभरी आदरा मूर्ख जैसा काय ज्ञानोबाची भाषा आहे नो कोण आहे ते अहो हे सामान्य नाहीत वसमतला जर गेले तर आमदार यांना खुर्ची देतात अहो हे सामान्य नाहीत हिंगोलीला जर गेले तर खासदार यांना खुर्ची देतात हे सामान्य नाहीत मुंबईला जर गेले मुख्यमंत्री यांना खुर्ची देतात हे सामान्य नाहीत हे जर दिल्लीला गेले तर नरेंद्र मोदी यांची चौकशी करतात अहो एवढेच नाही हे अमेरिकेला गेले कोण आहे सध्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प झाले ना परत ट्रम्प रिटर्न झाले आता बायडन गेले वाटतं हो ट्रम्प पुन्हा आले मी पुन्हा येईन ते बी आली बघा पुन्हा ट्रम्प यांचा सन्मान करतात अहो इंग्लंडला गेले तर व्हिक्टोरिया राणी आपल्या खुर्चीच्या शेजारी यांना खुर्ची ठेवते या लोकातलं जरा बरं आता पिंगळकर महाराज आता वर जाऊ सत्य लोकात ब्रह्मदेव सन्मान करतो पाताळात गेल्यावर शेष त्यांचा सन्मान करतो विश्व त्रैलोक्यात त्यांचा काय आहे सन्मान आहे पण म्हणले का हे माय बापाला सांभाळतात का नाही आई बापाचे गाणे म्हणतात हे आपलं बोलतात हे आई बापावर बोलतात हे पण माय बापाला काय करत नाहीत सांभाळत नाही महाराज म्हणले तू मूर्ख आहे आशाच्या तोंडावर थुंकायला सांगितलं आता तिसरी पाटी वाचायला जरा जडच आहे बोलू कसं करू काय म्हणजे कसं बोल ना जो बायकोच ऐकतो त्याच्या तोंडावर एक थुंकायला सांगितलं आता मी काय बाईलेचा दास जो बायकोच ऐकतो त्याच्या तोंडावर एक थुंकायला सांगितलं जरा जडच आहे बाबा मोठं अवघडच प्रकरण आहे इथं बायकोचं कोण ऐकत नाही कोण ऐकत नाही मी बाबा सोडलं तो कोण ऐकत नाही आम्ही बायकोचं ऐकतच नाही समजू नका आम्हाला सामान्य तुम्ही बायकोचं कसंच ऐकत नाहीत आम्ही का बायकोच नाही पण तसं नाही विवेक आहे याच्यात काय दशरथ महाराज एक विवेक एक संगती आहे याची बायलेचा दास म्हणजे बायकोचं काय ऐकतो याच्यावर अवलंबून आहे तर स्त्री पुत्र बंदी जन नारायण स्मरविती जर बायको परमार्थ आरूढ करत असेल तिला कार्येषु मंत्री म्हटलेलं आहे ती भोज्येषु माता आहे शयनेषु रंभा आहे तशी ती कार्येषु काय आहे मंत्री आहे गुरु आहे ती हो अशा कितीतरी बायका आहेत नालायक झालेले नवरे वाटाला लावले त्यांनी आणि अशा कितीतरी बायका आहेत वारकरी वाटाला लावले श्लेष कळाला ना तुम्हाला वाया गेलेले वाटाला लावले आणि काही वाटत लावले जाऊ द्या हो बिलो मंगळाची बायको परमार्थ आरूढ करणारी आहे
मंदोदरी आहे, ती नवऱ्याला सल्ला देणारी. किती चांगला सल्ला आहे तिचाही. तो रावण किती ऐकतो ना ऐकतो तो नंतरचा भाग आहे. हो, रावणाचा फक्त 1,500 डोळा आहे. काय झालं? वाढले होय. आता 2100 झाले वाटत आहे ना. 2100 डोळा. जाऊ द्या, तुम्हाला जरा समाजातून प्रश्न विचारला चाललेला. तुम्ही घरी आले आणि घरी आल्या तुमची बायको म्हणली, अहो सासूबाईचं लुगडं फाटलं, जरा 2 लुगडे आणा ना. ऐकलं पाहिजे का नाही? बोला की ऐकलं पाहिजे. तुम्ही बाहेरून आले आणि तुमची बायको म्हणली, अहो माझा भाऊ माझ्या आईला सांभाळे ना, हो आजारी पडली, तिला दवाखान्यात न्यायला कोणी नाही, तिला आपण दवाखान्यात नेलं पाहिजे. ऐकलं पाहिजे का नाही? नाही कोण म्हणलं तसं नाही, ऐकलं पाहिजे. शास्त्रामध्ये सासू सुद्धा काय आहे? मायच. जर तिला आपले मेवणे सांभाळत नसतील तर तिला काय केलं पाहिजे? आपण घरी आणून सांभाळलं पाहिजे. फक्त त्या डंगरीने नीट राहिलं पाहिजे, आपलं त्या सासूने नीट राहिलं पाहिजे. नाही तर इथं येऊन याच्या घराची फोडण्या करत असेल, तिची फोडणीच बसली पाहिजे. सेवा सांगितली. स्वमाता आणि पत्नी माता 16 मातेचं वर्णन आहे. हो, श्लोक आठवत नाही मला, पण 16 मातेचं वर्णन आहे. हो, आईच. आता तिसरा प्रश्न. तुम्ही बाहेरून आले आणि तुमची बायको म्हणले, हो ऐका ना. म्हणे काय? माझी बहीण आहे ना, जरा शिमलाला फिरायला जायला लागली, तिला खर्चाय पैसे द्या ना. ऐकलं पाहिजे का नाही? नाही, तुमचा मेवणी जीवत नाही वाटत. धर्मानुकूल सांगत असत, ऐकलं पाहिजे. बाईलेचा दास. जाऊ द्या, लक्षात आलं तुमच्या. बाईलेचा दास 1, पितराशी उदास 2, आणि भिक भिकाऱ्यास नयदारा असली माणसं निंदनीय आहेत. अजून एक जगात व्यक्ती आहे, एक वर्ग आहे, तो त्यजनीय आहे. त्यजनीय. त्यजनीय कोण आहे? त्यजावे आधमास जनमित्र